तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर येते आहे। नाशिकच्या जागेवरून शिवसेनेचे पदाधिकारी संभ्रमात आहेत। नाशिकची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची प्रतीक्षा ते करतायत। तर नाशिकच्या जागेवर नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत हेमंत गोडसे, आणि ते वारंवार आपल्याला उमेदवारी पुन्हा मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात, शक्ती प्रदर्शन करताना दिसतात, पण त्यांना यश येणार नाही असं सध्या तरी दिसतंय। कारण नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याबाबत महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार छगन भुजबळ असण्याची दाट शक्यता आहे, आणि याचाच अर्थ हेमंत गोडसे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांचा पत्ता कट आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। आणि त्यामुळे नाशिकचे जे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मात्र संभ्रमात असल्याची माहिती आहे। नाशिकची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची प्रतीक्षा ते करतायत। त्यामुळे आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर त्यांची भूमिका नेमकी काय असेल, आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेतील जे नाशिकचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत महायुतीत एकमत झाल्याचं कळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? नाशिकच्या जागेचा महायुतीतला तिढा सुटल्याचं दिसतंय, पण या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे त्यांचा पत्ता कट होणार असं कळतंय। काय अपडेट्स आहेत? नेमकं काय ठरलंय महायुतीचं? फरा नक्कीच महायुतीची बैठक झाली काल रात्री उशिरापर्यंत। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार। एकूण या बैठकीमध्ये खरं तर ज्या जागांवरती महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला त्या जागांवरती प्रामुख्याने चर्चा झाली। दोन्ही जागा खरं तर शिवसेनेच्याच आहेत। एक म्हणजे नाशिकची जागा आहे आणि दुसरी म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची। नाशिकची जागा ही जवळपास शिवसेनेकडून काढून घेतल्यासारखं झालेलं आहे, कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांना डावलण्यात आलेले। मात्र ही जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेलेली आहे। या ठिकाणी छगन भुजबळ हे उमेदवार असतील। एकूणच त्यांच्या नावावरती निश्चित शिक्कामोर्तब हा आगामी 1-2 दिवसामध्ये होईलच। मात्र एकूणच या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गची जी जागा आहे ती जागा सुद्धा भाजपला जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे दोन विद्यमान खासदार या ठिकाणी शिवसेनेचे आहेत। एक म्हणजे हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटात आहेत, दुसरे म्हणजे विनायक राऊत जे ठाकरे गटात आहेत। खरं तर शिवसेनेची जागा आहे, ह्या जागा शिवसेनेलाच मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी शिवसेनेची होती, शिंदे गटाची होती। मात्र एक जागा भाजपला गेलेली या ठिकाणी पाहायला मिळते, तर दुसरी जागा आहे नाशिकची ती अजित पवार गटाला गेलेली। त्यामुळे शिवसेनेच्या जागा या कुठेतरी कमी होत चालल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव येतोय आणि महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये नाराजी पसरल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। निश्चितच स्वप्नील, आता पुढे नेमकं काय होणार? शिंदेच्या शिवसेनेतील जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल तेही बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।